13 मे 2026 केंद्र सरकारने आगामी 2026-27च्या खरीप हंगामासाठी नवीन हमीभाव म्हणजेच MSP जाहीर केले आहेत. कृषी क्षेत्रावर लक्ष ठेवून असणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक मोठी बातमी असतेच, कारण यावर केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून नसते, तर आपल्या संपूर्ण देशाचे कृषी अर्थकारण आणि अन्न सुरक्षा जोडलेली असते. तर आजच्या या विश्लेषणात आपण थेट या नव्या आकड्यांच्या खोलात जाणार आहोत. बघूया यामागे नेमकं काय दडलंय आणि यातून काय स्पष्ट होतंय. आता सगळ्यात आधी एक आकडा लक्षात घेऊया, 14. होय, सरकारने या खरीप हंगामातील नेमक्या 14 महत्त्वाच्या पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. हवामान बदलाचे फटके आणि बाजारातील अनिश्चितता या दुष्टचक्रात अडकलेल्या कृषी व्यवस्थेला थोडासा का होईना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. हे 14 आकडे म्हणजे निव्वळ कागदावरचे नंबर नाहीत, ती एक प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आहे. पण साहजिकच प्रश्न पडतो की या 14 पिकांमध्ये सगळ्यात मोठी बाजी कोणी मारली आहे? नक्की कोणाला सर्वात मोठा आर्थिक आधार मिळालाय? आणि इथंच खरी रंजक माहिती समोर येते. आकडेवारी पाहिली तर एक गोष्ट थक्क करून सोडते, ती म्हणजे सूर्यफुलाने मारलेली मुसंडी. सूर्यफुलाच्या हमीभावात तब्बल 622 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. म्हणजे आता नवीन दर थेट 8,343 रुपये प्रति क्विंटलवर पोचलाय. त्याखालोखाल नंबर लागतो तो कापसाचा. लांब आणि मध्यम धाग्याच्या कापसात प्रत्येकी 557 रुपयांची भक्कम वाढ झाली आहे, ज्यामुळे ते अनुक्रमे 8,667 आणि 8,267 रुपयांवर पोचलेत. आणि हो, तूरसुद्धा मागे नाहीये. तुरीच्या हमीभावात 450 रुपयांची वाढ होऊन तो 8,450 रुपयांवर स्थिरावला आहे. हे आकडे पाहता एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, तेलबिया आणि नगदी पिकांच्या लागवडीला आता खूप मोठं प्रोत्साहन मिळतंय. पण इथेच एक खूप मोठा विरोधाभास दडलेला आहे. सर्वच पिकांना काही अशी घसघशीत वाढ मिळालेली नाहीये. एका बाजूला आपण सूर्यफुलाची ती तब्बल 622 रुपयांची गगनभरारी पाहिली, पण आता जरा दुसऱ्या बाजूला नजर टाकूया. मका आणि मूग यांच्या बाबतीत चित्र अगदीच वेगळं आहे. मक्याच्या हमीभावात केवळ 10 रुपयांची किरकोळ वाढ झालीय, ज्यामुळे नवीन दर 2,410 रुपये झालाय. आणि मुगाच्या दरात तिथेही फक्त 12 रुपयांची नाममात्र वाढ होऊन तो 8,780 रुपयांवर पोचलाय. एकाच हंगामात, एकाच धोरणात दिसणारी ही प्रचंड तफावत खरोखरच विचार करायला लावणारी आहे. एकाला शेकडोंमध्ये वाढ, तर काहींना जेमतेम 10-12 रुपयांची वाढ. हा खूप मोठा फरक आहे. आता इतर प्रमुख पिकांचा विचार केला तर तिथे एक मध्यम स्वरूपाची स्थिर वाढ दिसते. उदाहरणार्थ सोयाबीन. सोयाबीनचा नवीन दर आता 5,708 रुपये झालाय, म्हणजे तिथे 380 रुपयांची वाढ मिळाली आहे. उडदाला 400 रुपयांची वाढीसह 8,200 रुपयांचा दर मिळालाय. हायब्रिड ज्वारीमध्ये 324 रुपयांची वाढ होऊन ती 4,023 रुपयांवर पोहोचली आहे. आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला भात, म्हणजे साधारण दाण्याचं धान, त्याला 72 रुपयांची वाढ मिळाली असून नवीन दर 2,441 रुपये प्रति क्विंटल झालाय. थोडक्यात सांगायचं तर बहुतांश पिकांच्या बाबतीत एक मध्यम मार्ग स्वीकारल्याचं स्पष्ट दिसतंय. पण आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. हे सगळे आकडे, या सर्व वाढीव रक्कम ऐकायला खूप आश्वासक वाटतात, नाही का? पण मूळ स्रोतांमध्ये अत्यंत स्पष्टपणे जो मुद्दा मांडलाय तो आपण समजून घेतला पाहिजे. खरा दिलासा मिळणं एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, आणि ती म्हणजे प्रत्यक्ष शासकीय खरेदी. जोपर्यंत बाजारात धान्याची खरेदी प्रत्यक्षात याच हमीभावाने होत नाही, तोपर्यंत या आकड्यांचा कुठलाही थेट फायदा तळागाळात पोचणार नाही. आणि साहजिकच कृषी अर्थचक्राला ती अपेक्षित गती मिळणार नाही. फक्त कागदावर घोषणा होऊन भागत नाही, तर प्रशासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावी आहे यावरच सगळं काही अवलंबून असतं. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत कळीच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. नवीन दर तर निश्चित झाले आहेत, सगळी आकडेवारी आपल्या डोळ्यांसमोर आहे. पण प्रत्यक्ष खरेदी या आश्वासनाशी मेळ खाईल का? कृषी क्षेत्राला खरा न्याय मिळवून देण्यासाठी नुसती वाढीव दराची घोषणा पुरेशी आहे, की त्याच दराने वेळेवर खरेदी सुनिश्चित करणं जास्त महत्त्वाचं आहे? या धोरणाची खरी परीक्षा तर आगामी हंगामातच होईल. याच अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबवूया. नवीन हमीभावाचं हे संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.